आदित्य. लवकर बोल मेघना, मी जरा कामात आहे. एकच मिनिट ऐक प्लीज. ग्रेट न्यूज आहे. काय? आज संध्याकाळी बाबा आईला डेट वर घेऊन जातात. काय? हो, बाबा आलेत, त्यांनीच सांगितलं. आणि आता ना ते नानांकडून टिप्स घेतात. अरे त्यांना मला फोन करायला सांगायचा ना, मी त्यांना लेटेस्ट टिप्स दिल्या असत्या. अच्छा अच्छा अच्छा, हो का? तरीच कामाच्या नावाखाली तू कोणाकोणाला डेट वर घेऊन जातोस? नाही, म्हणूनच तुला लेटेस्ट टिप्स माहिती आहेत ना. अरे यार, मी तर असंच म्हणणार ना. नाही, कारण मला तर तू कित्येक वर्षात डेट वर नेलेलं नाहीये. बोल ना आता. कधी गेलो होतो आपण लास्ट टाइम? हा, चल आज नेतोच तुला. संध्याकाळी तयार राहा डेट वर जाण्यासाठी. अवतार नकोय मला. काय? ओके, लव्ह यू. बाय. अवतार नको म्हणे. बघच आता. झालं ना? बघू. अय्या, गोड दिसतेस ग. काय हो ताई, चेष्टा करता? अगं नाही, खरंच खूप गोड दिसते. जरास आपण काही बदललं ना की चेहरा बघ किती वेगळा दिसतो. बरोबर, बांगड्या वगैरे घातल्या? हो, घातल्यात. झालंय का सगळं, का अजून काही करायचं? नाही, झालंय. अगदी मनासारखं झालंय. थँक्यू ताई, तुम्ही खूप मदत केलीत मला. अगं बाई, किती कष्ट पडले मला, तुला काय सांगू. बरं झालं आभार मानतेस. ताई, तुला माहितीये का, साक्षी मला नेहमी सांगते तू मेघना काकू सारखी राहत जा. काहीतरीच काय साक्षी पण ना. आणि तुम्ही पण टापटीप राहताच की हो ताई. हो, मग पण तिला लाडकी काकू जास्त गोड वाटते ना, त्याचं काय करायचं. ताई, डबा खाल्ला का हो तिने आज? हो बाई, खाल्ला आणि सगळा व्यवस्थित खाल्ला. नशीब. माईंनी तिला काय समजावलं देव जाणे, पण जादू झाली. माई पण ना इतक्या मायेनं समजावतात ना की ऐकतोच आपण त्यांचं. बरं चल, मला ना अगं बेसन भाजायचंय. अर्चू चाललीये ना गावाला आणि सासरी चाललीये. जरा बेसनाचे लाडू द्यायचे तिला. माईने केली असेल सगळी तयारी. मी निघते आता. अय्या, खरंच की मी थांबू का हो ताई? अय्या, काही काय मेघना. अगं तुला त्या डेट वर जायचं सोडून तू बेसन भाजत बसणार आहेस का मुडक्या हाताने? का लाडू वळणार आहेस? काही नको, आम्ही आहोत ना, आम्ही करतो सगळं. आणि काय ना ग, मी तुझ्यावर एवढी मेहनत घेतली आता, ती सगळी वाया नको घालूस. तिकडे येशील आणि घामाने थपथपून डेटला जाशील. त्यापेक्षा एक काम कर, तो येईपर्यंत इथेच बस आणि जरा डेटची स्वप्न रंग. काय? पण तुला सांगू का, आत्ताचे हे दिवस आहेत ना, हे नको मिस करू सगळं. हा रोमांस पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात. एकदा लग्नाचं रुटीन सुरू झालं ना की मग सगळंच बदलतं. कळेल तुला हळूहळू. जा, मजा कर. मी येते. हॅलो मेघना, काय करतेस ग? तसं खास काही नाही ग, म्हणजे जरा बाहेर चाललेले. हो का? कुठे ग? अगं इथेच, म्हणजे जरा बागेत फिरून यावं म्हणत होते ग. घरात बसून कंटाळा आलाय. गुड 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 गुड. बरं झालं बाहेर जातेस. जा जा, बरं वाटेल बाहेर फिरून आल्यावर. हो हो. तुझा हात कसा आहे? हात ना, हात बरा आहे. आई, हा, आज ना मी डेटवर जाते आदित्य बरोबर. खूप छान वाटतंय मला. हो का? छान छान. डेटवर जाणं वगैरे छानच आहे. बरं मग ठेवू? रात्री करे ना परत तुला फोन. हो हो. हा,
चल बाय. आई पण ना, अगं आज तू ही एक प्रकारे डेटवरच चालली असाई. तुझ्या संसारातलं हरवलेलं प्रेम तुला पुन्हा मिळवते. मेघनाला छान तयार करून आले. हा, कधीपासून दोघांचं चाललंय बाहेर जायचं. पण मेघना माझ्या बोटातलं तूस काढायला डॉक्टरांकडे आली तेव्हापासून त्यांचं बाहेर जाणं मागे पडलंय, ते मागेच पडलंय बिचाऱ्यांचं. हो ना. नाही, आणि हा आपला पठ्ठ्या कुठे येतोय लवकर? त्याला रोज उशीर होतो ना, आणि लवकर आला तरी घरात काहीतरी काम घेऊन येतो. त्यात हे सुरेश रावांसाठी माधवी त्यांचं चालूच आहे. पण आता सगळं ठीक होईल असं वाटतंय मला, नाही का हो माई? व्हायला पाहिजे ग बाई. बरं, मेघनाने काही खाऊन घेतलंय का? नाही, नंतर बाहेर जाऊन खायचं म्हणून आता काही खाणार नाही. आणि ह्याला यायला व्हायचा उशीर, आणि ही आपली उपाशी, आणि मग कलकलेल तिला. आज तरी वेळेवर येऊ दे ग बाई. नाही, आत्ताच हिंडा फिरायचे दिवस आहेत ना त्यांचे. एकदा का मुलं बाळ झाली की कुठल्या वेळ मिळतोय फिरायला बिरायला. वा 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 वा, खमंग वास येतोय बेसनाचा. काय लाडू का लाडू? लेक चालले ना आपली सासू सासऱ्यांकडे, म्हणून बेसनाचे लाडू करतोय आणि तिखट मिठाच्या पुऱ्या. सतीश ताईला खूप आवडतात ना. हो तर, तुझ्या पुऱ्या आणि त्यांच्या नारळाच्या वड्या देवघेवीचा करारच होता ना आपल्यात. म्हणूनच लाडू आणि पुऱ्या पाठवतेय. पण असं कर, बदाम टाक, बदाम त्यात. आणि असा एक एक टपोरा बेदाणा वर, आणि मला जरा चवीसाठी दे. पाठवायच्यात, फस्त नाही करायचेत. तर विजया, चवीसाठी 4-5 खाल्ले तर काय संपणार आहेत का? 4-5 फक्त. बरं बघ, मी दादांसाठी हे जॅकेट आणि काठी आणली. अरे वा, छानच केलं तो. अगदी मस्त. मी सुद्धा की नाही सतीश साठी छानशी साडी आणि एक ब्लाउज पीस मागवलाय. वा वा वा. सगळं आत एकत्रच ठेवूया. नाही म्हणजे विसरायला नको, नाही का? कुठे खोलीत ठेवलेस? हो. बरं, माधवी त्यांचा काही फोन नाही ना. हो, सुरेश रावांचं काय होतंय कोणास ठाऊक. ते एक प्रकरण चालूच आहे. माई, वास यायला लागलाय ना आता? हो हो, अगदी झालं म्हटलं ना? ते. हो 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 हो, झालं. आता वळायलाच घेऊया लगेच. किती वेळ झाला बाबाजी, ते आल्या नाही अजून. ते येणार ना? माझं तोंड पाहायला तयार असतील ना त्या? अहो, त्या दिवशी काहीही न बोलता बघितलं पण नाही हो माझ्याकडे, तशाच गेल्या त्या. मीच त्यांना बाहेर सोडायला गेलो म्हणून आपलं जरा. आल्या आल्या बाबाजी, ते आल्या. आता त्यांना, आता खरंच त्यांना पटू द्या की मी चांगला माणूस झालोय, ते त्याची खात्री पटू द्या. जय हो बाबाजी. बाबाजी, उशीर झाला का मला? बसा ना तुम्ही, बसा ना. बसा 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 बसा. अहो, तुम्हाला उशीर कसा होईल हो? मी लवकर येऊन बसलो हो. तुम्हाला उशीर झाला असला तरी मी लवकर येऊन बसलो हो. खरंच हो, म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं हो की माझ्यावर एवढ्या जबाबदाऱ्या पडतील. मी खूप काही घरात करू शकेन. पण हे सगळं तुमच्यामुळे झालं हो. खरंच तुमच्यामुळे झालं. तुम्ही मला सोडून गेलात ना, अगदी योग्य केलं तुम्ही. खरंच तुम्ही योग्य केलं. म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही हा माधवी, तुम्हाला दोष देत नाहीये मी. पण तुम्ही सोडून गेल्यामुळे ना मला कळलं हो, घरात किती बारीक सारीक आणि किती कामं असतात ती. म्हणजे खरंच हो, सगळं काम तुम्ही करायचा तू, आणि मी आपल्या स्वतःमध्येच कायम गुंग. मी कधी विचारच नाही केला हो. तुमचं महत्व मला कधीच कळलं नाही. पण आता तुम्ही नाही आहात ना, तर मला सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत तुमचं महत्व कळतो हो. पण खरंच मी खूप सुधारलोय हो. आता मी सगळी बारीक सारीक कामं करायला लागलोय म्हणजे शिकतोय हळूहळू. तुमच्या एवढं सफाईदार नाही येणार मला, पण करायला लागलोय खरंच हो. आणि खूप सुधारत चाललोय हो मी खरंच. मग तुम्ही आता आपलं घर येऊन बघाल ना, तर तुम्हाला कळेल म्हणजे मी किती नीट छान ठेवलंय. हे सगळं तुमच्यामुळे हो, तुमच्यामुळे झालंय. मी खूप सुधारलोय हो मी.
मेघना म्हणत होती तुम्ही खूप बदलला आहात म्हणून. म्हणाल्या ना त्या, म्हणाल्या ना. बाबाजी, बाबाजी जय हो. बघा बघा, म्हणजे फक्त मलाच नाही, इतरांना सुद्धा जाणवायला लागलं की मी सुधारलो. जय हो बाबाजी, बाबाजी जय हो. हे सारखं बाबाजी जय हो करतोय. तुम्ही प्लीज तेवढ्यावर मात्र रागवू नका हा, प्लीज हा. कारण तुम्हाला माहिती आहे ना किती प्रेम आहे त्यांच्यावर, आणि त्यांच्या कृपेने मी सुधारलोय की नाही हा. तुम्ही प्लीज त्याचा राग नका मानू हा. पण मी दूर गेल्यामुळे जर तुमच्यात बदल झाले असतील तर मी दूरच राहिलेली बरी, नाही का? अहो माधवी, म्हणजे मी तुम्हाला घरी या असं म्हणण्यासाठी नाही हो हे एवढं सगळं बोललो. माफ करा, म्हणजे तुम्हाला तसं वाटलं असेल तर. म्हणजे म्हणजे माझा तसा हेतू नव्हता हो. मला फक्त हे सांगायचं होतं की मी किती बदललोय आणि त्याचा मला किती आनंद आहे. खरंच त्यांची कृपा आहे हो, आणि तुमची कृपा आहे माधवीजी. अहो कित्येक दिवसात तुम्हाला पाहिलं सुद्धा नव्हतं ना मी, फोनवर बोलणं सुद्धा नाही झालो. त्यामुळे मला तुमची चौकशी करायची होती. तुम्हाला प्रत्यक्ष ठीकठाक आहेत ना हे बघायचं होतं. म्हणजे ते घर आपलंच आहे हो. आपलं कसलं हो, तुमचं आहे हो. खरंच तुम्ही किती छान ठेवलंय घर, बाग सुद्धा. अहो ती 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 सगळी झाडं, ती प्लांट सगळे बोलावतेत तुम्हाला. तुमच्याशिवाय त्यांनाही बेचैन वाटतंय हो. म्हणजे मी जर का तुम्हाला त्या घरात नको असेल तर मी निघून जाईन हो. पण तुम्ही या ना, म्हणजे तुम्ही एकटा येऊन राहा. ते खरं तुमचं आहे हो सगळं, माझं काहीच नाही हो. खरंच काही नाही. मी जाईन निघून तुम्ही म्हणालात तर. बरं, तुम्ही तुमचं नेहमीच आवडीचा तुम्ही ते मेदूवडा सांबार मागवायचा हा, तुम्ही खाणार? मागू तुमच्यासाठी? मी तेलकट नको म्हणायचो ना तुम्हाला सारखा, पण आज खा तुम्ही. नाही नाही नको, ठीक आहे. नको म्हणता? मग तुमचं सर्वात फेवरेट तुमचं आईस्क्रीम, तेही मी तुम्हाला कधी खाऊ नाही दिलं हो ना? आज तुम्ही खाल आईस्क्रीम? नको हो. नाही नाही नाही, प्लीज हो. आईस्क्रीम साठी तरी नाही म्हणू नका हो. खरंच तुमचं किती आवडतंय ते मला माहिती आहे हो. मी आईस्क्रीम सांगतो. वेटर, थांबा, मी जाऊन आणतो. थांबा, नाही तुम्ही थांबा, जाऊ नका, मी आणतो. प्लीज खा, माझ्यासाठी खा. आलो हा, आलो. हे खरंच बदलले आहेत का? वा 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 संजीवनी, अरे गेली कित्येक वर्ष मी तुझ्या आता बेसनाचा लाडू खातोय. तीच चव कशी काय मेंटेन होते? रहस्य काय ग? ईश्वर, रहस्य भेस्य काही नाही हो. आता वर्षानुवर्ष मी करते की स्वयंपाक, हात बसतो अहो. आणि माझाच नाही, काही माझ्यासारख्या सगळ्या ज्या गृहिणी आहेत ना त्यांचा हात असाच बसलेला असतो. प्रमाण बरोबर असलं की झालं, हो की नाही ग? मग काय. पण तुमचा कोटा आता संपलाय हा. मागितलं तरी मिळणार नाही. अर्चू बरोबर पाठवायचेत ना, मग करेन मी तुमच्यासाठी नंतर. उद्या कर. बघितलंस ना, साक्षी पल्लव सारखा हट्ट करतात. कुणाचा फोन वाजतोय का ग? अय्या, माझा वाचतो. काय ग? आले. जा. मला काही ऐकू येत नाही फोन मी. तुम्ही अगं बाई, हा पण वाजायला लागला आता. सगळीकडचे एकदमच वाजायला लागले. कळली लाडूची बातमी सगळ्यांना. हॅलो, बाई विजया घरात नाहीये का? बाहेर गेले का? फोन घरी ठेवून गेले का ती? अरे आहे रे बाबा घरातच. फोन वाजत होता तिचा म्हणून धावली रूम कडे. अरे आणि आम्ही ते हॉल मध्ये बसलोयत ना. अरे पण फोन बरोबर ठेवायचं ना, तर वापरते कशाला? मोबाईलचा अर्थ काय होतो? अरे हो, पण आम्ही दोघी लाडू बनवत होतो आणि तू हॅलो, अरे अमित, हॅलो. कमालच आहे, कटच केला ना एकदम फोन. रूम मध्ये पोचेपर्यंत कट झाला. अमितचा होता. आणि तू उचलला नाहीस फोन म्हणून त्याने लँडलाईन वर केला फोन. चिडलाय वाटतं बहुतेक. चिडलाय? हो, अगं मी बोलत होते तर कटच केला फोन.
एक मिनिट त्याचाच फोन आलाय, बघते. बघ बघ. हॅलो. विजय, माझं एटीएम कार्ड घरामध्ये का बघा आधी, पटकन चेक कर. अरे अमित, सकाळी तू ऑनलाईन पेमेंट केलंस ना, तर तू तिथेच विसरलास कार्ड. टेन्शन नको घेऊस, ठेवलंय मी जपून. काही उपयोग नाही जपून ठेवून. आता म्हणजे बँकेत SMS आला होता, माझ्या अकाउंट मधून कोणीतरी 2 लाख रुपये काढले. काय? काय सांगतोस काय अमित? अरे पण असं कसं शक्य आहे? असं कुणीही आपले पैसे कसे काढून घेऊ शकेल? आपले कष्टाचे पैसे आहेत अमित ते. त्याचा काही संबंध नसतो विजया, गेले ते पैसे. नाही पण 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 मला एक सांग, ते कार्ड तर आपल्या रूम मध्येच आहे ना. पण तू सांगितलं त्याचा काही उपयोग नसतो म्हणून. गेले ते पैसे आणि ते परत नाही मिळत. ते पैसे आपणच काढलेत ना असं भासावं अशी कामगिरी करतात हे हॅकर्स. बापरे अमित, आता हॅलो अमित ऐक. हॅलो. काय ग, काय झालंय? काय म्हणत होता? काही नाही, अमित म्हणत होता की त्याला बँकेतून SMS आलाय म्हणे. हं. त्याच्या अकाउंट मधून कुणीतरी 2 लाख रुपये काढले. काय? अगो बाई, अगो काय सांगतेस काय? हो. बापरे, त्याचं कार्ड मी जपून ठेवलंय. मी जरा चेक करून येते. हा. हो हो, जा जा. देवा, काय हो आता? काय आहे आदित्य, प्रत्येक वेळी डेटवर जायचं ठरवलं की उशीर व्हायलाच पाहिजे का तुला? किती वाट बघते मी तुझी. साधा फोन सुद्धा नाही तुझा, उशीर होतोय म्हणून. आता असं रडक्या डोळ्यांनी येऊ का मी तुझ्या बरोबर? आदित्य, आई. हाय. हा, हॅलो मेघना. ओळख बघू, कशासाठी फोन केला असेल मी तुला? आई. अगं ऐक ना, मगाशी तू फोन केला होतास तेव्हा मी तुला म्हटलं ना की मी जरा बागेत फिरून येते म्हणून. खरं तर ना बाबांनीच बोलवलं होतं, म्हणजे जाणार नव्हते मी, पण त्या दिवशी तू म्हणालीस ना की बाबा खूप बदललेत म्हणून, मग म्हटलं जाऊन बघूयाच. म्हणजे एका भेटीत तसं काही कळत नाही, पण एक मात्र खरं, माझ्या जाण्यामुळे त्यांच्या मनात खूप खळबळ माजली आहे. माझ्याशी ते चुकीचं वागत होते हे सारखं त्यांच्या मनात येते. अगं खूप बोलत होते. पूर्वी आपलं सतत रागावणं, माझा अपमान करणं, ओरडणं, असं त्यांचं एक टोक होतं, आणि आता अगदी दुसरं टोक, म्हणजे सारखी माझी क्षमायाचनाच. मला आईस्क्रीम सुद्धा खायला घातलं. अगं ऐकतेस ना मेघना? हो ना, खूप छान झालं आई. आई ऐक ना, मी तुला थोड्या वेळानं फोन करू? नक्की करते. हो हो चालेल ना. सॉरी हा मेघना, मी अगदी आल्या आल्या तुला फोन केला. तू कामात असशील ना ग? बरं, आणि तुझा हात कसा आहे? हो हो, हात बरा आहे. सॉरी हा आई. मी करते नक्की फोन तुला परत. हा हो हो, हा चल बाय. बाय. काय रे आदित्य, का असं करतोस? कशात म्हणून लक्ष लागत नाहीये माझं? जात बोलणारच नाहीये मी तुझ्याशी. पण असे कसे काढले बँकेतून पैसे? म्हणजे बँकेत ठेवणं सुरक्षित नाहीच आता, मग ठेवायचं तरी कशाला? पूर्वी कसे घरातच ठेवायचे ना पैसे, तसे ठेवायला हवेत आता. काय नाही ग संजीवनी, या नवीन गोष्टींबरोबर जसे फायदे येतात तसे तोटे येतातच ना.
आणि तंत्रज्ञानामुळे तुमची सोय होते, तात्काळ सेवा मिळते, पण अशी चोरी पण होऊ शकते ना, पैशाची आणि माहितीची सुद्धा. एवढंच कशाला, आपल्या फोनवरती 1760 फोन येतात ना, हे घ्या ते घ्या, विविध स्कीम्स आपल्याला सांगत असतात. तर ते लोक शांतपणे प्रश्न विचारत असतात, आपण चिडून उत्तर देत असतो. पण यात त्यांचाच फायदा असतो ना, आपल्याकडनं सगळी माहिती काढून घेत असतात. तर कित्येक वेळेला फीडबॅकच्या नावाखाली आपण ईमेल आयडी आणि फोन नंबर लिहून देतोच ना, हे चुकीचं आहे. असो, एकूण काय, पैसे गेलेच. बरं, तू पोलीस कंप्लेंट करणार आहेस ना? हो, मी आदित्यशी बोललोय, तो येतोच आहे. तो आला की आम्ही निघू. बरं, तो येईपर्यंत तू फ्रेश हो, मी काहीतरी खायला करते. बस. नाही, नको बाई, खाण्यापिण्यात लक्ष नाही लागणार माझ्या. सगळे खर्चाचे दिवस समोर आहेत आणि बरं, समोरून कोणी असं काही केलं असतं ना तर 4 फाईट तरी लगावता येतात. पण हे म्हणजे ना, मागून कोणीतरी टपली मारून निघून गेल्याचं फिलिंग येतं का? शे. आदित्य. हा, बोल रे. हो, मी घरी पोहोचलो. अच्छा, तू पोलीस स्टेशन जवळ आहेस का? नाही, ठीक आहे, मी येतो तिथे, मग आपण जाऊया. हो हो, आलो आलो आलो. तू बँकेत कळवलंयस का? हो, कळवलंय. बघूया, पोलीस स्टेशनला जाऊन येतो. सायबर क्राईम सेल पण आहे, म्हणजे आता पोलीस फॉरवर्ड करणार का आम्हालाच जावं लागतंय हे माहित नाही, गेल्यावरच कळेल. हे बघ अमित, नाही, जे काय झालंय ते खूप विचित्र आहे, धक्कादायक आहे, पण काळजी करू नकोस, आम्ही आहोत. डोकं शांत ठेव आणि नीट जा. हो ना, जाऊन येतो. नीट झालं. हो. काय हो, काय होईल आता? बघूया, आता काय सांगू शकत नाही आपण काहीच.